2 लाखापर्यंतची कर्जमाफी, ठीक आहे 2 लाखापर्यंतची कर्जमाफी, तुमचा सरसगट हा शब्द कुठे गेला? त्याच्यात किती लोक निकषामध्ये यायला लागले बघितलं ना तुम्ही? आता खालच्या पातळीपर्यंत 2 लाख रुपये कर्ज ज्यांनी फेडलं त्यांच्यासाठी 1 रुपया नाही, सानुग्रह अनुदान म्हणून 50,000 रुपये. ज्या वेळेस महात्मा फुले शेतकरी अनुदान, महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी झाली त्यावेळेस तुम्हाला सांगतो एकाही माणसाला 50,000 रुपये सानुग्रह अनुदान आलेलं नाही. ही घोषणा आहे. आता कर्जमाफीमध्ये सरकार मेटाकुटीला आलेलं आहे. 3 टप्पे केले त्या कर्जमाफीचे. आता पहिला टप्पा त्यांनी आता केला, आता दुसरा टप्पा उद्या करणार आहेत. आणि राहिलेलं जे चालू बाकीमध्ये शेतकरी आहेत त्यांनी काय पाप केलं का? या लोकांमुळे खऱ्या संस्था जागल्या. ज्या आज तुम्हाला संस्था चालू दिसतात त्या फक्त चालू बाकीदाराच्या ह्याच्यावर संस्था चालू आहेत. अनेक लोकांना केवायसी, आता केवायसी करायला गेले लोक की काम धंदे सोडून, लोक शेतीतले काम सोडून आज एवढा शेतीच्या कामाचा व्याप असताना केवायसी करायला गेले की शासनाची साईड बंद आहे म्हणतात. हे कुठपर्यंत चालणार आहे तुमचं? आणि वेगळ्या सरकारला असं वाटलं की आम्हाला या लोकांची कोणाची गरजच नाही, आम्ही पुढारी सगळे एकत्र झालो म्हणजे आम्ही सगळ्या महाराष्ट्रावर सत्ता आणू शकतो, देशावर सत्ता आणू शकतो आणि आम्हाला वाटेल ते निर्णय घेऊ शकतो. पण तुम्हाला तुमचा धोका जर टाळायचा असेल तर तुम्हाला एकजुटीची अक्षरशः गरज आहे. आणि शेतीवर एवढं मोठं भयानक संकट आलेलं आहे. शेतीवर येणाऱ्या संकटामध्ये तुम्ही खताचे भाव जर बघितले, 1800 रुपये क्विंटल पासून आज 3800 रुपये क्विंटल पर्यंत खताचा भाव गेलेला आहे. हे कुठे ना? तुमच्या मालाचे भाव किती पट वाढले बघितला का तुम्ही? तुमच्या मालाचे भाव 9,000 रुपये पर्यंत गेलेले सोयाबीन, या शेतकऱ्यानं 4,000च्या आत सोयाबीन विकलेले 90% शेतकरी इथे उपस्थित आहेत. दुसरा मुद्दा आहे 2020 व 2025. 2020चा विमा कोर्टामध्ये त्याचं कोर्ट मॅटर चालू आहे. शेतकरी जिवंत आहे तोपर्यंत त्याचा निकाल लागतो का नाही ही शंका आहे. आणि 2025चा जो विमा आहे तो या विम्यासाठी आपली मागणी आहे 2025च्या. आणि मुख्यमंत्र्यांना तर सभागृहात सांगितलं होतं जाऊ द्या बाहेरच्या घोषणा वायफळ ठरवू आपण. जे आपलं महाराष्ट्र राज्याचं सदन आहे त्या सदनामध्ये सांगितलं होतं की 17,500 रुपये आम्ही हेक्टरी यांना देय करू. त्याची सुद्धा अंमलबजावणी नाही. त्याला 2 वर्ष पूर्ण झाले या घोषणेला. 2009, 2017 व 2019 या मागील शेतकऱ्याचे थकीत, जे शेतकरी थकीत आहेत ते सुद्धा या कर्जमाफीमध्ये यायला पाहिजेत अशी आमची मागणी शेतकऱ्याच्या वतीनं आहे. यापुढे शेतकऱ्यावर अशी वेळ येईल, शेतकऱ्याची मानसिकताच अशी होईल कर्ज घ्यायचं आणि बँकेकडे संस्थेकडे कुणाकडे फिरकायचं नाही. कारण जे कर्ज बुडवतात अशाच लोकांना शासन थकबाकी द्यायले, त्याच्यामुळे या सगळ्या संस्था मोडीत निघतील. मध्यम मुदत कर्ज व दीर्घ मुदत कर्ज हे पण शेतकरी यामध्ये घेण्यात यावे. चालू बाकीदाराचे 2 लाख सानुग्रह अनुदान परत नाही मिळाले तर यापुढे शेतकरी कधीच कर्ज परतफेड करणार नाही. यानंतर आपल्याला या आंदोलनाचा दुसरा भाग म्हणून आता कालच्या वेळेस ज्या जिल्ह्याच्या पालकमंत्री आपल्या जिल्ह्यामध्ये आल्या होत्या त्यावेळेस आपल्या जिल्ह्याचे शेतकरी संघटनेचे नेते म्हणतो मी, आता ते किसान सभेचे नेते आहेत पण माझा दृष्टिकोन त्यांच्याकडे शेतकरी संघटनेचे नेते म्हणून बघण्याचा आहे. तर त्यांनी पालकमंत्र्याला निवेदन द्यायचा प्रयत्न केला तर काही लोकांनी त्यांचं निवेदन तिथपर्यंत जाईल नाही जाईल हा थोडासा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला. परंतु पालकमंत्र्यांनी त्यांना वेळ देऊन त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. त्यांनी सांगितलं किंवा त्या आमची पीक विम्याच्या संदर्भात मी मुख्यमंत्र्याशी बोलेल म्हणल्या. एक आश्वासन दिलं, त्याच्यात 3-4 अटी होत्या त्यांच्या. तर त्यांनी त्या पीक विम्याच्या बाबतीत मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करीन आणि तुम्हाला न्याय द्यायचा प्रयत्न करीन असं आश्वासन दिलं. त्यांनी सांगितलं ह्याची जर अंमलबजावणी नाही झाली या मुद्द्याची तर आम्ही 15 ऑगस्टला तुम्हाला कलेक्टर ऑफिसला झेंडा फडकू देणार नाही. हा रोखठोकपणे तिथे त्यांनी पालकमंत्र्याला सांगितलं. अशा जर भूमिका जर जागृत मतदारांनी घेतल्या, आता बाकी राजकीय विषय अनेक वेगवेगळे आहेत पण आपली संघटन हा सगळ्यात त्याच्यावर रामबाण उपाय आहे. संघटन नसेल तर तुमची अशीच पिळवणूक होणार आहे आणि आपला शेतकरी वर्ग आहे त्या स्तरावरून पुन्हा खाली येणार आहे. याची आपण जरा थोडी नोंद घ्यावी. आता मला